कसलाही सुसंस्कृतपणा नसलेला आणि भाजपाने पोचलेल्या वाचाळवीर गोपीचंद पडळकर यांनी अखंड महाराष्ट्रभर मराठा, ओबीसी, धनगर, बंजारा, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध जाती-जातींमध्ये विष पेरून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केलाय। ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तेथील अभियंता अवधूत वडार कुटुंबियांची निष्पक्ष चौकशीची मागणी आम्ही करताच हे प्रकरण दाबण्यासाठी आणि कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांनी जयंत पाटील आणि माझ्यावर अश्लील भाषेत टीका केली। जतची जनता त्यांना खरे रूप ओळखू लागलेली असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रम सावंत यांनी केलाय। यावेळी स्वप्नील शिंदे, रमेश पाटील, सुभाष पाटील, बाबासाहेब कोडक, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, वहाब मुल्ला, निलेश बामणे, सिद्धू शिरसाट, जे.के. माळी, शफीक इनामदार, बसवराज बिराजदार, बंटी दुधाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाने गुरुवारी वडर मृत्यू प्रकरणी काढलेल्या निषेध मोर्चात आमदार जयंत पाटील आणि विक्रम सावंत यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती। याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून जत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला। यावेळी महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी, जयंत पाटील आणि बापू प्रेमी नागरिक या मोर्चात सहभागी झाले। यावेळी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या तातडीने फडणवीस सरकारने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे। जत तालुक्यातून आलेले सर्वच आमचे बांधव ज्या पद्धतीनं काल वाचाळवीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचा खरं तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलासाचे अवधूत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला, खरं तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे। पण ज्या वेळेस तो 26 ते 27 वर्षाचा होता आणि मग 26 ते 27 वर्षाचा युवक जर आपल्या घरातनं गेला तर आपली काय अवस्था होते हे खरं तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजेचं। आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं, कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारतं की तुम्हाला कुणावर संशय आहे का, बरोबर ना? पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयितांची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी, ते तपासात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला। खरं तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं।